हाय, मी सपना. मी भाड्याच्या घरात राहते आणि स्वयंपाकाची कामं करते. आणि या कामातून वेळातला वेळ काढून मी यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर व्हिडिओ देखील बनवते. आजपासून मला नवीन एक स्वयंपाकाचं घर मिळालं. तिथे मी 7:30 वाजता गेली होती. तिथे मला डाळ भाजी करायची होती, तर वरण भाताचा कुकर पटकन लावून घ्यायचा होता. सर्वात आधी पालक भाजी स्वच्छ धुवून चिरून घेतली. तुरीची डाळ आणि चण्याची डाळ स्वच्छ धुवून घेतली आणि कुकर वगैरे लावून घेतला. नाश्त्यामध्ये मला आज तिथं मोड बनवायला सांगितली होती. कुकरमध्ये मोड बनवली तर 2 शिट्ट्यात होऊन जाते म्हटलं. म्हणून पटापट आता मी नाश्त्याची तयारी करायला लागून गेली. सगळ्यात अगोदर आपला वरण भाताचा कुकर लावून बाजूला होऊन गेली, म्हणजे पटापट 1 तासात इथला स्वयंपाक संपला पाहिजे. मला आणखी एक दुसरं घर करायचंय. तिथे मला 8:30 ते 8:45 पर्यंत पोहोचायचं असतं. त्या ताईंना 10 वाजता ड्युटीवर जायचं असतं, तर 10 वाजेपर्यंत त्यांचं जेवण तयार झालं पाहिजे. आता ह्या दोन्ही कामाचा वेळ एकाच वेळेला आलाय, त्याच्यामुळे माझी थोडी धावपळ होणार आहे. पण म्हणतात ना, प्रयत्नार्थी परमेश्वर. जेव्हा आपण कुठल्या गोष्टीसाठी प्रयत्न करतो, तेव्हा देव सुद्धा आपल्याला साथ देतो आणि आपलं सगळं काही व्यवस्थित वेळेवर सुरळीत करतो. तसंच माझ्यासोबत सुद्धा होतंय. तर नवीन घराचा पहिला दिवस असला म्हणजे तिथे थोडं समजून घ्यायला थोडा वेळच लागतो. आजीतला पटापट मी स्वयंपाक आवरला आणि आता दुसऱ्या घरी जायला निघाली. मी बऱ्याच दिवसापासून स्वयंपाकाच्या कामाच्या शोधात होते, पण मला कामं पण लागत नव्हते आणि कुणी पटकन मी करणार का, व्यवस्थित करणार का याच्यावर विश्वास पण करत नव्हतं. शेवटी आमच्या घरमालकीन ताईंनीच मला स्वयंपाकाचे कामं लावून दिले. अखेर त्यांच्या आणि माझ्या प्रयत्नांना यश आलं. आता एका पाठोपाठ एक मला जेवढे कामं पाहिजेत तेवढे स्वयंपाकाचे कामं मिळालेत. आता दुपारी आम्ही दोघी मायलेकींनी जेवून घेतलं आणि त्याच्यानंतर अचानक थोडासा पाऊस आला, त्याच्यामध्ये छान भिजून घेतलं. भेटू पुन्हा अशाच एका नवीन छोट्याशा मिनी ब्लॉग सोबत. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर, फॉलो करून घ्या. बाय.